आता आपण डेटाबेस तयार केलाय सगळा. डेटाबेस मध्ये टेबल्स तयार केलेत. किती? 9 टेबल झालेत बरोबर. आता आपल्याला वेबसाईट बनवायची आहे, ई कॉमर्स वेबसाईट, राईट. त्याच्यामध्ये दोन टाईपचे युजर्स आहेत. कोणते कोणते? एक आहे ऍडमिन, सेकंड आहे कोणता? युजर, जो कस्टमर येणार आहे परचेस करणार. तर आपल्याला वेबसाईट मध्ये दोन थीम डिझाईन करायला लागणार. दोन का? एक ऍडमिन साठीचा इन्सर्ट अपडेट डिलीट साठी, आणि बाहेरचा आहे ते युजर साठी. लक्षात आहे का सगळ्यांना? एक्झाम्पल दाखवतोय मी. टेम्पररी विप्रास इंडिया .com जो आम्ही आमच्या क्लायंटसाठी बनवलेला आहे, तो हा आपला कुणासाठी? आपल्यासाठीचा पॅनल आहे, युजर साठीचा, बरोबर. त्याच्यानंतर इथं स्लॅश किंवा खाली बॉटमला गेलं तर तुम्ही एक लिंक ठेवलेली आहे, वेंडर वेंडर लॉग इन नावाचं. त्याच्यावर क्लिक केलं की मग मी इथे येतोय आणि आता लॉग इन करतोय. हे लॉग इन केल्यानंतर आतमध्ये बघा, हे ऍडमिन पॅनल आहे. वेबसाईट पूर्ण ऍडमिन पॅनल चालवणार. बघा पाथ बघा, viprasIndia.com/vendor. आता इथं आपण ऍडमिन म्हणू. ठीक आहे. ही वेबसाईट आम्ही अजून भरपूर काय काय केलं होतं ह्याच्यामध्ये. विप्रास जो आमचा क्लायंट आहे तो ऍडमिनिस्ट्रेटर राहील. त्याच्याकडे लोक येतील, वेगवेगळे लोक. जसं की मला कपडे विकायचे तर मी त्याच्याकडे अमेझॉन सारखं मल्टी सेलर्स, मल्टी वेंडर्स प्लॅटफॉर्म म्हटला होता, म्हणून त्याचा स्लॅश वेंडर आला. आपण एकच युजर कन्सिडर करतोय म्हणून आपला पाथ येणार आहे ऍडमिन नावाचा. तिथं असलं आपला फ्लो असा चालणार आहे सगळ्यांचा. आयडिया लक्षात आलं का? चलो. तर कोणतीही वेबसाईट बनवण्यासाठी, ई कॉमर्स वेबसाईट बनवण्यासाठी आपण काय थीम स्वतः डिझाईन करत नाही. आपण थीम स्वतः डिझाईन करत नाही. आपण काय करतोय? रेडीमेड टेम्पलेट्स डाउनलोड करतोय आणि ते वापरतो. काय मग लक्षात आलं का? बघा, रेडीमेड टेम्पलेट्स म्हणजे काय? हे जे काय स्ट्रक्चर दिसतंय, हे स्ट्रक्चर ऑलरेडी कोणीतरी स्मार्ट लोकांनी युजर एक्सपिरियन्स तयार केला, तो आपण वापरणार आहोत. तर त्यासाठी मी जातोय गुगलला. दोन वेबसाईट मला सर्च करायच्या आहेत, दोन टेम्पलेट्स पाहिजेत. एक ई कॉमर्स बुटस्ट्रॅप टेम्पलेट फ्री पाहिजे तर फ्री वाला बघूया आपण, पेड मध्ये जायला नको आहे. तर लिहिलं बघा, ई कॉमर्स HTML CSS फ्री वेबसाईट डिझाईन. कंट्रोल दाबून क्लिक केलंय, नवीन टॅबला ओपन करतोय. तर आपण 2-3 वेबसाईट बघूया कोणती आवडते आपल्याला. तरी एक कायरा म्हणून एक आहे, चांगली वाटते, म्हणजे ई कॉमर्सचीच आहे, क्लॉथचीच आहे. क्लिक करतोय, लाईव्ह प्रिव्ह्यू ओपन होतोय. होम, शॉप, ब्लॉग. होमचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. डिझाईन, हा लेआउट 2 नंबरचा आहे. हा 3 नंबरचा कसा असतोय बघा. नाही, एकच डिझाईन आहे. मग ही एक थीम आहे, ही एक आहे. बघूया आपण अजून कोणत्या चांगल्या वाटतात. ही शूजची दिसते एक. ही एक आहे अल्ट्रास. तर आम्ही असं काय करतोय, टेम्पलेट चेक करतोय कोणता आवडतोय, कोणत्या क्लायंटला कोणतं सूट होतोय. मग ते आम्ही काय करतो, डाउनलोड करून घेतोय आणि त्याला आपल्या वेबसाईटमध्ये, आपल्या प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेट. कारण हे बनवायचं एवढं सोपं नाही ना, राईट. याच्यामध्ये खूप वेळ जाईल. हे आपण बनवणार नाही आहोत. ही एक थीम आहे. याचं वरती जर थोडस जास्त जागा खाली असं वाटते. काय वापरूया ही? चालेल. आता लगेच उचलला आणि घेतला असं नाही. तर मी काय करतोय, ऍज अ डेव्हलपर राईट क्लिक करतोय, व्ह्यू पेज सोर्स म्हणतोय आणि त्यात चेक करतोय खरोखर बुटस्ट्रॅप मध्येच आहे का. बुटस्ट्रॅप सीडीएन वापरलेला आहे, नॉर्मलाइज आहे. कधी कधी वर्डप्रेस मध्ये असते आणि वर्डप्रेसचा डिझाईन बसवणं थोडं चॅलेंजिंग जातं, कारण वर्डप्रेस मध्ये PHP चा कोड भरपूर असतो काय काय. मग वर्डप्रेसची थीम शक्यतो आपण घेत नाही. तर खाली स्क्रोल करत जातोय बघा, बुटस्ट्रॅपच आहे प्लेन. चलो. तर ही थीम आपण घेऊ शकतोय. कसं घ्यायचं? इथं मला डाउनलोड, फ्री वालाच आहे, फ्री डाउनलोड केलं. चला डाउनलोड करतोय आपल्या प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये. प्रोजेक्ट MCA DYP. फक्त एवढंच आहे का? तर नाही, ऍडमिन साठी पण लागणार आहे ना आपला. मग आता हे आपली थीम ठरली, आपली ही थीम ठरली. आता म्हणतोय मला ऍडमिनची एक थीम पाहिजे. मग परत म्हणतोय बुटस्ट्रॅप ऍडमिन बुटस्ट्रॅप टेम्पलेट फ्री.
ओके, तर खूप सारे त्यातला नाईस ऍडमिन चांगला आहे फार, मी ऑलरेडी वापरतोय. तर हे नाईस ऍडमिन नावाचं टेम्पलेट आहे. तर लाईव्ह डेमो बघा, इथं दिसतोय दिवसाचा सेल्स काय झालाय, रेव्हेन्यू काय आहे असं दाखवता येतं. लेफ्ट साईडला बघा ऑप्शन्स आहेत. तुम्हाला वाटलं फॉर्म तयार करायचा, फॉर्म मध्ये बघा टेक्स्ट बॉक्स असे वापरता येतात. सो तर हे बुटस्ट्रॅपचे क्लास आहे. तिथून म्हणा डाउनलोड, अरे पेड आहे फुकटवालं बंद झालंय, आता काय करायचं. तिथं बघा काय म्हणतो डाउनलोड, कुठला यू आर पैसे असं पे करा. तर आता बघा हा जरा जुगाड आहे, लक्ष आहे का सगळ्यांचं. बघा बॉईज माग सेकंड लास्ट बेंच काय तर वेगळं चालू आहे, ते सगळं रेकॉर्ड वालं सगळ्यांचं लक्ष होतं. नावं घ्या नाव का आता. ठीक आहे, अटेंडन्स पेन कोणाचा, दोन तीन सह्या सकाळच्या लेक्चरला कोणतरी एकच सही केलंय बघा, त्याने दोन दोन सह्या करा, टोटल तीन सह्या झाल्या पाहिजे. मग आता असं फ्री अवेलेबल नाही आहे. मग आता काय करायचं, कारण मला हेच पाहिजे, तर माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोडेड आहे ते वापरू शकतोय. पण तुम्हाला तर शिकवायला पाहिजे ना सर, पैसेवाला पण कसं डाउनलोड करायचं. ठीक आहे, तिथं लाईव्ह डेमो करायचा. आपण आलो या वेबसाईटवर, इथून त्याला म्हणूया प्लेन वेबसाईटला जा, आणि ही माझी वेबसाईटचा पाथ आहे. हा पाथ कॉपी करायचं, आणि एक विन एक्सटी ट्रॅकर नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे. ओके, जायचं नेक्स्ट, प्रोजेक्टचं नाव सेम पाथ कॉपी करा, नेक्स्ट वेब यूआरएल पास करा, आणि नेक्स्ट फिनिश. हा जातोय तुमची वेबसाईट, अरे नाही झालं बरं. लेट सी, सी ड्राईव्हला जातोय, सी ड्राईव्ह, डाउनलोडेड वेबसाईट काय माय वेबसाईट, ही आत्ता आपण डाउनलोड केली बघा ती, बुटस्ट्रॅप मेड कंटेंट डेमो नाईस ऍडमिन. फक्त एकच पेज झालं डाउनलोड, बाकी काय झालेलंच नाही. म्हणजे काय आलं, कधी कधी ना रिजेक्ट करते ते हॅकिंग, त्या हॅक करून आपण डाउनलोड केलं असतं काय, किंवा चोरी करलोय, हॅकिंग म्हणतात ना चोरी करलो. ठीक आहे, तर सी काय डब्ल्यू कॉपी का सी कॉपी, वेब कॉपी नावाचा अजून एक सॉफ्टवेअर आहे, सॉरी वेब कॉपी. तर हे वेब कॉपी ऍप ओपन करा. सगळं शिकवायला तुम्हाला मी आता. चला नेक्स्ट, इथं म्हणतोय स्कॅन किंवा डायरेक्टली कॉपी, फोल्डर तयार करू का, कर बाबा. तो जातोय सगळ्या एचटीएमएल वेबसाईट मध्ये पेजेस, सगळे सीएसएस पेजेस, सगळे इमेजेस, अजून काय लागत असेल ते सगळं डाउनलोड करतोय, तुमच्या एका फोल्डर टाकून तुम्हाला देतोय. दिस इज मेथड ऑफ स्टीलिंग वेबसाईट. ओके, मी तुम्हाला हा व्हिडिओ देणार आहे, हा व्हिडिओ असंच कुणाला पाठवू नका. ओके, नाही तर माझ्या इथं ऑफिसवरून बसतील. ओके, यस, ओपन आउटपुट फोल्डर ओपन करतोय, आणि याच्या आतमध्ये बघा कंटेंट नावाच्या वेबसाईट मध्ये डेमो मध्ये गेलो, नाईस ऍडमिन मध्ये बघा एवढे पेजेस तयार झाले, सगळे डाउनलोड आहेत. इंडेक्स पेजला ओपन करतोय बघा, हे लोकली आलेलं आहे. तर चला आपल्याकडे दोन्ही टेम्पलेट डाउनलोड झालेले आहेत. कुठला कुठला, एक ऍडमिन टेम्पलेट आणि एक रेग्युलर वेबसाईट. मग मी काय करतोय आता, हा नाईस ऍडमिनला फक्त एवढा कॉपी करून घेतोय. पण हा म्हणतोय मी एकटाच नाही आहे, वेंडर पाथ पण आहे कंटेंटच्या आतमध्ये, हा वेंडर पण आहे. एवढा पाथ कॉपी करतोय आणि तुमच्या फोल्डर मध्ये जातोय. तुमचा फोल्डर कोणता आहे, प्रोजेक्ट्स एमसीए टीवायपी विजन, हो सॉरी कट, परत नवीन फोल्डर ला बोलतोय नाईस ऍडमिन, नाईस ऍडमिनची टेम्पलेट. आज जाऊन बघा, आता याच्यामध्ये आता ह्याच्यातलं रन करून बघा, डेमो पेज ओपन होतो. ठीक आहे, हे आयकॉन दिसत नाही त्याचा आपण बघू काय करायचं नंतर, नाही दिसले तरी पण चालतात, पण बघू काय सोल्युशन निघते का. समजलंय सगळ्यांना इथपर्यंत, चलो. तर आता आपल्याला दोन टेम्पलेट आपण डाउनलोड करून ठेवलेत, आणि आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे वेबसाईट, वेब ऍप्लिकेशन. त्यासाठी व्हिज्युअल स्टुडिओ उघडलेला आहे. व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये म्हणतोय कंटिन्यू विदाउट कोड किंवा क्रिएट न्यू प्रोजेक्ट, ASP.NET वेब ऍप्लिकेशन .NET फ्रेमवर्क चूज करतोय. नेक्स्ट, इथं म्हणतोय ई कॉमर्स
वेब ऍप्लिकेशन किंवा ई कॉमर्स वेबसाईट. क्रिएट एम्प्टी वेब फॉर्म्स HTTPS ऑफ क्रिएट. कुणाला माहिती नाही असं कोण आहे का आता जेवढं केलं ते ऑलरेडी केलंय आपण, भरपूर 2-3 वेळा तरी केलंय आपण प्रोजेक्ट्स मध्ये. डन. आता मला काय करायचं आहे, पहिलं पेज बनवायचं ज्याचं नाव असेल इंडेक्स पेज. राईट क्लिक करतोय, प्रोजेक्टला ऍड न्यू आयटम. पण मला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे सर? मला मास्टर पेज पाहिजे. मास्टर पेज कशासाठी वापरतो आपण? मल्टिपल पेजेसला कॉमन हेडर कॉमन फुटर करण्यासाठी, बरोबर आहे. मग पहिला मी मास्टर पेजेस तयार करणार आहे. कोणता? युजरचा मास्टर आणि दुसरा ऍडमिनचा मास्टर. असे 2 मास्टर तयार करायला लागणार आपला. एक युजर मास्टर आणि दुसरा ऍडमिन मास्टर. इथं म्हणतो मी न्यू आयटम आणि इथं म्हणतोय मास्टर पेज. कुठं असतं रे मास्टर पेज? वेब फॉर्म विथ मास्टर. मास्टर नाही, फक्त प्लेन मास्टर पाहिजे. सापडते का मला? ते सर्च करा मास्टर्स. ओके, वेब फॉर्म मास्टर पेज आणि त्याचं नाव देतोय मी ऍडमिन. सॉरी, पहिला युजर डॉट मास्टर. ओके, चलो युजर मास्टर पेज तयार केला आहे. होऊ दे तयार. अजून एक मास्टर पेज तयार करतोय ऍडमिन साठी, कारण का ऍडमिनचे मेनू वेगळे असणार आहेत. ऍडमिनच्या मेनूचा खेळ वेगळा आणि युजरच्या मेनूचा खेळ वेगळा, म्हणून तो म्हणतोय ऍडमिन. चॅप्टर नंबर 3 काय 4 त्याच्यातला कन्सेप्ट आहे हा, 4 नंबर मधला. ओके, मास्टर पेज कन्सेप्ट झालेला आहे. मास्टर पेजेस तयार आहेत. आता मला पहिलं पेज तयार करायचं, ज्याचं नाव आहे इंडेक्स पेज. आता तो वेबसाईटला म्हणतो राईट क्लिक, ऍड न्यू आयटम वेब फॉर्म बट विथ मास्टर पेज. त्याला म्हणतोय तुझं नाव काय? इंडेक्स डॉट ASPX एंटर. तो म्हणतोय मास्टर पेज कोणतं? त्याला म्हणायचं युजरचं मास्टर पेज पाठव, इंडेक्स वाला. कुणाला काय शंका? सेट ॲज स्टार्ट पेज. राईट क्लिक, सेट ॲज स्टार्ट पेज. सगळं रिकाम आहे ना, काय काय नाहीच आहे ना त्याच्यामध्ये, काय लिहिलंच नाही आपल्याकडे. इतका का वेळ झालाय? यस, आलं का? डन. मास्टर पेज कन्सेप्ट का आले का? डन. आता जातोय मास्टर पेज मध्ये. मी काय करतो आता, थोडंसं आपलं डाउनलोड केलाय, आपलं टेम्पलेट डाउनलोड केलं ना आपण. कुठं आहे ते टेम्पलेट डाउनलोड केलाय? ए डिव्हिजनच्या फोल्डर मध्ये. हा अल्ट्रा झिप फाईल आहे. राईट क्लिक करतोय, एक्सट्रॅक्ट ऑल. यस, आत आलो. याच्या आतमध्ये बघा खूप सारे फोल्डर्स आहेत. CSS आयकॉन JS फाईल आणि इंडेक्स फाईल उघडतोय. आता ह्याच पेजला मला डायरेक्टली शिफ्ट करायचं आहे. कुठं? आपल्या वेबसाईटमध्ये. कुठल्या वेबसाईटमध्ये? इंडेक्स पेजमध्ये. पण त्याला काय लागतं? राईट क्लिक करूया आणि याला म्हणूया पहिल्यांदा तुला एकदा एडिट करतो मी नोटपॅड मध्ये, म्हणजे मला चेक करता येईल तुझा कोड कसा स्ट्रक्चर आहे. तर हे टायटल आहे, वरती मेटा आहेत, काय काय. खाली स्क्रोल करत गेलो तर दिसतं बघा CSS फाईल आणि JS फाईल असाइन केलं. मग यांचं काय करायचं? डायरेक्टली जायचं, हे सगळे फोल्डर्स CSS आयकॉन आयको मून इमेजेस JS फोल्डर कॉपी, डायरेक्टली कॉपी. आणि ते स्टाईल फाईल पण आहे बघा, ही स्टाईल फाईल पण कॉपी केली. CSS फाईल कॉपी आणि तिला पेस्ट करायचं डायरेक्टली आपल्या प्रोजेक्टमध्ये. पण पब्लिकली करण्यापेक्षा मी काय करतोय, राईट क्लिक करतोय आणि एक नवीन फोल्डर तयार करतो, त्याचं नाव देतोय मी असेट्स. ओके, त्याच्यामध्ये 2 फोल्डर करणार, एक ऍडमिनचा असेट्स वेगळा, युजरचा असेट्सचा वेगळा. राईट क्लिक करतोय, परत म्हणतोय ऍड न्यू फोल्डर. तिथं म्हणतोय युजर आणि युजरच्या वेबसाईटच्या आतले इमेजेस CSS फोल्डर इथे पेस्ट. कळालं का? डन. ह्या सगळ्या युजर मध्ये आल्या आहेत.
म्हणजे याचा पाथ काय झाला, लोकलहोस्ट कोलन काय असेल तो स्लॅश असेट्स स्लॅश युजर त्याच्यात स्लॅश सीएसएस आणि मग आतला. बरोबर आहे. आता इंडेक्स पेजला हा जेवढा काय कोड दिसतो ना सगळा, हा टायटल पासून सगळं हेड मधलं सगळंच कॉपी करतोय. कुठंपर्यंत, हेड संपूपर्यंत कॉपी, आणि जातोय इंडेक्स मध्ये डायरेक्टली कंटेंट प्लेस होल्डर. ऍक्च्युली हेडरच्या मध्ये पेस्ट करायला पाहिजे, पण सध्या तात्पुरतं कंटेंट प्लेस होल्डरच्या मध्ये तो पेस्ट. कुठला, चाइल्ड कंटेंट. बघा आठवते का, बघा आपण बोललो होतो ऑलरेडी. त्याच्यामध्ये दोन कंटेंट आहेत. पहिला आहे तो हेडर मध्ये लोड होतोय, आणि हा मास्टर पेज मध्ये बॉडी मध्ये लोड होतोय. आठवते का, बोललो होतो आपण. नाश्ता जा झाला की काय, जाग्यात ना सगळे. इथं बघा हा आपला चाइल्ड पेजचं लोकेशन आणि हे मास्टर पेजचं लोकेशन. बरोबर. मग मी काय सध्या तात्पुरतं सगळं इथं जाऊन टाकतोय का, कारण आपल्याला इथंच ठेवायचं नाही, त्याला घेऊन जायचं बाहेर. ओके सेव्ह, किंवा असं करतोय कॅन्सल, सॉरी परत इथं बोलतोय ह्या टायटलच्या जस्ट खाली इथं पेस्ट कर, हा टायटल काढून इथं पेस्ट कर. ओके कमेंट काढतोय. सगळ्यांचं लक्ष आहे का, वॉइस माग. ओके डन. आणि आता म्हणतोय बॉडी पासून जे कंटेंट चालू झाला आहे तो सगळा कंटेंट कॉपी करतोय कुठेपर्यंत, जिथं बॉडी संपताय तिथपर्यंत. इथं बघा बॉडी संपली, राईट. हा सगळा कॉपी केला आणि हा कुठं पेस्ट करणार आहे मी, सध्या इंडेक्स पेज मधल्या कंटेंटच्या मध्ये पेस्ट करणार. फक्त या स्क्रिप्टचा कोड आहे तो कट करतोय, स्क्रिप्टच्या 3 लाईन्स आहेत शेवटच्या, त्यांना कट करतोय आणि त्यांना शिफ्ट करतोय युजर मध्ये, बॉडीच्या जस्ट क्लोजच्या. काय केलं कळलं का नक्की सगळ्यांना, राईट. आता मी रन करतोय, प्रोजेक्ट रन होतोय का बघूया. रन होताना एरर येऊ शकतात, आले तर आपण काय करायचं बघू पुढं सिच्युएशन, राईट. याला आता मी रन करतोय, काय केलं, फक्त कोड कॉपी केलाय. फक्त हेड मधला कोड आहे तो मास्टर पेज मध्ये टाकलाय, बॉडी मधला सगळा कोड इंडेक्स पेज मध्ये टाकलाय. बरोबर. बरं सांगू, डिझाईन आलं, पण सर एक पण इमेज दिसत नाही, काय नाही काय नाही का, कारण पाच चुकीच आहे ना. पाच चुकलाय, का चुकलाय, कॉपी पेस्ट केलंय, पण सीएसएस फाईल जेएस फाईल कुठे ठेवल्या, फोल्डर वेगळा केला ना ऍसेटच्या आतमध्ये, मग आपल्याला तो पाथ द्यायला लागेल. पण एकदा रिवाइज करतो काय केलं बघा. आपण जो टेम्पलेट डाउनलोड केलाय, थीम जी डाउनलोड केलाय त्याला थीम म्हणतो शक्यतो, टेम्पलेट म्हणण्यापेक्षा. तो टेम्पलेट आपण ओपन करून बघितला, रन केला. रन केला तो असा दिसतोय आपल्याकडं. बरोबर. याच्या आता पेजचा कोड ओपन करून बघितला आपण, तो नोटपॅड प्लस प्लस मध्ये उघडला. नोटपॅड प्लस प्लस का वापरायचं, ह्याच्यामध्ये असं कलर कॉम्बिनेशन आहे, प्लेन नोटपॅड मध्ये उघडला की कळत नाही ना कोड, सगळं ब्लॅक कलर मध्ये. म्हणून नोटपॅड प्लस प्लस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवा, लागतच. ओके. त्याच्यामध्ये काय केलं, आपण ठरलं की मास्टर पेज कन्सेप्ट वापरायचा का, कारण भरपूर सारे पेजेस करणार आहे आणि त्या सगळ्यासाठी कॉमन हेडर असणार आहे. लक्षात आलं इथपर्यंत. मग मी काय केलं, ह्या पेजला ओपन केला. या पेज मधला हेड मधला जेवढा काय कंटेंट आहे तो कॉपी केला आणि पेस्ट केला इंडेक्स पेजच्या मास्टरला. मग इंडेक्स पेजचा मास्टर कोण आहे, युजर मास्टर. म्हणून युजर मास्टर मध्ये हेड मध्ये आणून पेस्ट केलं सगळं, तिथलं काहीही न हलवता. कळलं आता. आणि बॉडी मधला जो कंटेंट आहे तो सगळा कंटेंट ऍज इट इज टेम्पररीली सगळा कॉपी पेस्ट केला इंडेक्स पेज मध्ये. आता लक्षात आलं रेकॉर्डिंग का चालू केलं. ओके रेकॉर्डिंग लागणारच आहे तुम्हाला पुढे, राईट. रिपीट बघत बघत करा, चालेल, नो प्रॉब्लेम. मग आता कॉपी पेस्ट केला, पण स्क्रिप्ट हा जो काय शेवटच्या 3 लाईन्स होत्या ह्या परत परत लोड करण्यापेक्षा एकदाच करायचा, म्हणून मास्टर पेजला कट करून टाकला. समजलं का सगळ्यांना इथपर्यंत. येस. पण सर जेव्हा तुम्ही वेबसाईट रन केला त्यावेळेला आपला इंडेक्स पेज व्यवस्थित दिसत नाही, कारण का तिथं 404 एरर आलेला. कुणासाठी, इमेजेस साठी, सीएसएस साठी, जेएस साठी. एरर नंबर 404 म्हणजे काय, पाथ नॉट फाउंड. बरोबर आहे का, पेज नॉट फाउंड किंवा नॉट फाउंड एरर. बघा इन्स्पेक्ट करा, कन्सोल मध्ये चेक करा, आलेच बघा एरर किती आहेत बघा. सेलिंग प्रोडक्ट इमेज सापडलेली नाही, इमेज सापडली नाही, स्टाईल डॉट सीएसएस सापडलेली नाही, त्या सगळ्या फाईल सापडलेल्या. कारण का त्या फाईलचा पाथ काय आहे, ऍसेट्सच्या आतमध्ये आहे. मग चला आपण चेक करूया. मग युजर मास्टरच्या फाईलला आलोय आणि इथं म्हणतोय एचएलएफ मध्ये सीएसएसच्या आधी म्हणतोय एसेट्स फोल्डर मध्ये युजर फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये सीएसएस आहे. हा पाथ कॉपी करतोय, इथं पेस्ट करतोय
इथं पेस्ट करतोय, इथं पेस्ट करतोय, परत इथं म्हणतोय मॉडर्नाच्या इथं पेस्ट डन केला, आणि खाली स्क्रिप्टचा कोड आहे त्याला पण पेस्ट करतो. काय केलं आपण? प्रॉपर पाथ दिला. आता बघा रिफ्रेश करतोय, आलं. आता इमेजेस येणार नाहीत, कारण का इमेजचा पण पाथ बदलायला पाहिजे ना. तो कुठं आहे? इंडेक्स पेज मध्ये आहे. जातोय इथं इंडेक्स पेजला ओपन करतोय, आणि इथं बघा कुठं कुठं आहे इमेजेस. IMG सर्च करतो एकदा, बघूया. यस, इथं बघा इमेजेस. हा, लक्ष आहे का रे सगळ्यांचं? मग मी असं करू का रे, फाईंड रिप्लेस करतो की डायरेक्ट फाईंड एंटायर पेज नाही, फक्त करंट डॉक्युमेंट. इथं म्हणतोय पेस्ट SRC इज इक्वल टू पेस्ट ऍसेट स्लॅश युजर स्लॅश इमेजेस. म्हणजे काय आलं? भरपूर इमेजेस आहेत ना, सारखं प्रत्येकाचं कुठं बदलत असू. एकदा फाईंड रिप्लेस मारतो, सगळ्या आहेत ना. फाईंड रिप्लेस सगळ्यांचं लक्ष आहे ना. माग काय तर चालू असते सारखं तुमचं, लक्ष द्या इकडं. इथं क्लिक मारतोय, रिप्लेस ऑल झालेला आहे, सगळीकडे इमेजेस रिप्लेस झालेला आहे. पाथ बदलला आहे, सेव्ह करतोय. इथं तरी आल्या बघा, आणि आपलं इंडेक्स पेज तयार झालेलं आहे. मॅडम दबल्या वाटतं. चलो, अरे पण इथं कुठं काय आलं नाही की रे, हे काय झालं? समर कलेक्शन, कॅज्युअल कलेक्शन, इथं पण इमेजेस आहेत ना काहीतरी. चेक करूया काय झालंय का. कॅज्युअल कलेक्शन इथं आलो, इथं म्हणतोय रॅप, आणि इथं बघा इथं काहीतरी वेगळा पाहता. मग इथं म्हणतोय काय? ऍसेट्स स्लॅश सॉरी ऍसेट्स प्लस स्लॅश युजर. मग इथे एका ठिकाणी नाही, अजून कुठं आहे? बहुतेक खाली पण असेल. कॅज्युअल झालं इथं, आलं. किती मस्त, मस्त ना. ते ना काम झालं एवढं सगळ्यांचं. आता मला काय पाहिजे बघा, लक्ष द्या. आता मला अजून एक पेज करायचा आहे, अबाउट नावाचं पेज. आणि अबाउट पेज मला कंटेंट पाहिजे. क्लोज केलं, इथं एंड, राईट क्लिक ऑन प्रोजेक्ट, ऍड न्यू आयटम, वेब फॉर्म विथ मास्टर. नाव काय पेजचं? अबाउट डॉट ASPX. एंटर. मास्टर पेज कोणता? युजर. एंटर. अबाउट पेज. आता अबाउट पेज कुठं आहे? आहे काय? तर अबाउट पेज आहे की, कुठून बघूया रन करून. डिझाईन आहे, कंटेंट कॉपी पेस्ट डायरेक्टली करू शकतोय का? करू शकतोय. पण आता याच्यात एक चॅलेंज काय आलं बघा सर, हे पण तर परत कॉपी पेस्ट करायचं नाही. हा जो वरचा जेवढा भाग आहे आपला, वरचा आणि खालीचा बॉटमचा जो फुटरचा भाग आहे, तो कॉमन पाहिजे एव्हरी पेज. मग मी काय करतोय, तेवढा कट करतो आणि कुठं पेस्ट करायचा? मास्टर पेज मध्ये. चला मग प्रोजेक्टला स्टॉप करतोय, पहिल्यांदा स्टॉप आहेच. अबाउट पेज मध्ये सगळं जात नाही. आता फक्त काय करतोय, इंडेक्स पेज मध्ये जातोय. इथं वरती कंटेंटला प्रीलोडर आहे, तो इथून चालू करतोय. आणि इथं फॉर्म टॅग गरज नाही आहे, हा फॉर्म टॅग सध्या राहू दे, याला काय हात लावत नाही. सर्च पॉपअप, हेडर. हेडर कुठे संपतोय आपला? ओके. या हेडर पासून सगळं वरती कुठंपर्यंत? आपला इंडेक्स पेज जिथं चालू होते तिथंपर्यंत, इथंपर्यंत सगळा Ctrl+X. आणि कुठं पेस्ट कर? युजर मास्टर मध्ये, ह्या बॉडीच्या फॉर्मच्या पण आत. हा डिव काढून टाका, हा डिव काढून टाका, आणि इथं पेस्ट करा. कळालं का रे? वरती, कारण का हे जे ठिकाण आहे आपलं, ते ठिकाण आपल्या चाइल्ड पेज, तिथं आपलं इंडेक्स पेज लोड होणार. नक्की कळालं का? येस. आता जातोय, हे झालं वरचं पेज. फीचर प्रोडक्ट्स मध्ये काय काय आहे बघा हे सगळं. परत स्क्रोल करत जातोय, बघा फुटर कुठं आहे? फुटर इथं बघा, हा डिव इथं क्लोज झालाय, हा फुटर चालू झालाय आपला. चला जातोय, फुटर पासून सगळं कॉपी करून घ्यायचं. फुटर कुठं आहे? इथं. हा फुटर कंट्रोल खाली जातोय, एंड पण जातोय, Ctrl+X म्हणतोय, आणि याला युजर मास्टर मध्ये या कंटेंट प्लेस होल्डरच्या खाली पेस्ट करतो.
का? कारण मध्ये आपला चाइल्ड पेज सेव्ह करतोय, रन करतोय बघा. इंडेक्स पेजला काहीही फरक पडलेला नसणार आहे, म्हणजे आहे तसं दिसणार आहे. कारण का जो भाग आहे तो हेडर मध्ये आणलाय, म्हणजे वरती आणलाय, मध्ये कंटेंट पेज, इंडेक्स पेज आणि खाली फुटर पेज आहे तसं दिसायलंय का बघा. मग आता मला अबाउट पेज ओपन करायचं आहे. इथं स्लॅश इंडेक्स जागी इथं म्हणतोय अबाउट डॉट एएसपीएक्स, ए कॅपिटल अबाउट. अबाउटला बघा काय आलं, सगळं आलं, वरचं खाली सगळं आलं, मधला तेवढा भाग नाही. मग आता आपण काय करायचं, अबाउट पेज मध्ये तेवढाच कंटेंट उचलायचा आणि अबाउट पेज मध्ये टाकायचं. कसं टाकणार? चला अबाउट पेजला म्हणतो राईट क्लिक, ओपन विथ नोटपॅड प्लस प्लस, चेक करा आपला इथं हा ड्यू सर्च पॉपअप क्लोज करा, हेडर इथं क्लोज करा. इथं आपला सेक्शन चालू होतोय आणि फुटर कुठे आहे रे? इथं बॉटमला फुटर संपला. हा फुटर कुठे संपलेला आहे? इथं. मग हा सेक्शन कॉपी करतो डायरेक्टली कुठेपर्यंत? जिथं आपला हेडर संपतोय तिथं. म्हणजे हा सेक्शन कॉपी केला डायरेक्टली एवढा, कॉपी आणि पेस्ट इन अबाउट पेज. सेव्ह केलेला आहे आणि इकडे रिफ्रेश करतो, आउटपुट बघा. इमेजेस वगैरे दिसत नाही ते तुम्ही नंतर करू शकताय, नंतर करू आपण. सर आयची टाका नसते, तुमच्या क्लायंटचा कंटेंट लिहायचा आहे, ते नंतरचं काम ते तुम्ही करा. ओके, ते उचलून टाकलं, दुसऱ्याचं थीम उचलल्या, म्हणजे चोरी केली आणि सरळ ठेवलंय आम्ही चोरले म्हणून. ओके, असं नाही करायचं. डन. आता वरती मेनूज पाहिजे मला. हे होम व्हर्जन प्रो वगैरे केलंय ते कॅन्सल करायचं आहे. फक्त एकच मेनू ठेवायचा आहे. कुठे चेंज करायचा आहे? युजर मास्टर मध्ये, हेडर मध्ये. बघा कुठं आहे होम पेज, होम होम. अरे ओके, हा हो, राईट. आता इथं काय केलंय? केलाय. इथं म्हटलं हॅज सब. आता हे ऑब्झर्वेशन करून समजते तुम्हाला. हॅज सब म्हणजे काय? त्याला चाइल्ड पेजेस आहेत, आहेत का? हा जर क्लास काढला आणि हा सब अनऑर्डर लिस्ट काढले चाइल्ड पेजेस, तर आपलं काय झालं बघा. होम आहे पण याच्यावर क्लिक केल्यानंतर काय ओपन होत नाही. याच्यावर क्लिक म्हणजे माऊस केल्यानंतर काय उघडत नाही बघा. आता का? कारण आपण काढलेला आहे ना क्लास, आणि त्याच्या समोरचा आयकॉन पण काढून टाकूया. हा येस. चला झोप येत असली तर थोडं फिरून या इकडे तिकडे, जागा बाहेर जाऊन या, पण माझ्यासमोर जागे राहा. ओके, प्रयत्न करा. झालं, आज आपण एवढं करूया आणि मग पुढे जायचं. मग पुढल्या लेक्चर मध्ये बघूया. आता इथं मला पेजेस तेवढी फायनल करायचे आहे. होम पेज, अबाउट पेज, प्रोडक्ट्स आणि कॉन्टॅक्ट, 4 पेजेस ठेवायचे आहेत, बाकी काय नाही ठेवायचं. ब्लॉग वर ठेवले. पण एचएनएफ काय झाला लागेल? इंडेक्स पेज. तर म्हणतोय इंडेक्स डॉट एएसपीएक्स. अबाउट पेजला म्हणतोय कोणतं पेज ओपन कर? अबाउट डॉट एएसपीएक्स. हे बाकी प्रोडक्ट्स कॅटेगरीज दाखवा लागतील का रे आपल्याला? बघा शॉप मध्ये ठरवूया, तात्पुरतं काढून टाकूया, नंतर मग आपण ऍड करता येईल. सगळे मेनूज काढतोय, कॉन्टॅक्ट पण ठेवतोय. इथं म्हणतोय कॉपी पेस्ट, इथं म्हणतोय काय? प्रोडक्ट. डेटा इफेक्ट काहीतरी म्हटलंय, राहू दे असंच. कॉन्टॅक्ट पेज, इथं म्हणतोय कॉन्टॅक्ट डॉट एएसपी. 4च मेनू आहेत, बाकी ब्लॉग्स हे ते भरपूर काय काय करता येतं, पण आपल्या 4 भास आहेत. होमवर क्लिक केला, होम पेज ओपन झालं. अबाउट वर क्लिक केला, अबाउट पेज. डन. समजलं का? नक्की? येस. डायनामिक करायचं आहे, करूया सगळं. एंडला जातो आणि इथे एक लिंक पाहिजे ऍडमिन लॉग इन म्हणून, आणि त्याच्यावर क्लिक केलं की ऍडमिन लॉग इनचं पेज उघडलं पाहिजे. तिथं लॉग इन करणार युजर ऍडमिनिस्ट्रेटर, आणि तिथून तो आत येणार आणि प्रोडक्ट्स बरोबरचा खेळ करणार. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये. समजलं का? थांबूया इथं. स्टॉप युअर. थँक यू व्हेरी मच.